नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान या विभागाचे 20 प्रश्न. तर चला मग चालू करूया. प्रश्न पहिला आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे क्षेत्रफळानुसार? बघा, ऑप्शन आपण पाहू शकतो. यामधील उत्तर असणार आहे आपलं राजस्थान. याचं स्पष्टीकरण असं असणार आहे बघा. राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. बघा, 3,42,239 वर्ग किलोमीटर असा याचा विस्तार असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया, भारतात संविधान कधी लागू झाले? तर भारतात संविधान कधी लागू झाले आपण पर्याय पाहायचे आहेत. यामधून बघा, 26 जानेवारी 1950 ऑप्शन नंबर 3 ही ती तारीख असणार आहे ज्यावेळी भारतात संविधान लागू झाले. याचं स्पष्टीकरण बघा, भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले, म्हणून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न तिसरा, भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे चालवली गेली? यातील ऑप्शन आपण पाहू शकता. यामधून याचे उत्तर असणार आहे मुंबई ते ठाणे ऑप्शन नंबर 1 किंवा ए. याचं स्पष्टीकरण बघा, 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली होती. पुढचा प्रश्न आपण पाहतोय. प्रश्न नंबर 4, भारतातील राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन बघायचे आहेत. याचे उत्तर असणार आहे वाघ, सी वाघ. स्पष्टीकरण याचे वाघ, बेंगॉल टायगर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. यानंतर बघा, प्रश्न 5वा आपण पाहतोय, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन पाहिजे आहेत. तर याचे उत्तर असणार आहे गॉडविन ऑस्टिन किंवा K2 असं त्याला म्हटलं जातं. गॉडविन ऑस्टिन किंवा K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची बघा 8,611 मीटर एवढी असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहतोय 6वा, भारतात पहिली IT सिटी कोणती आहे? जसं अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅली, तसं भारतामध्ये IT सिटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिकल सिटी, जसं महाराष्ट्रामध्ये आपण पुणे बघू शकतो तसं असणार आहे. याचं उत्तर बंगळुरू. स्पष्टीकरण बघा, बंगळुरूला भारताची IT राजधानी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न 7वा, भारतातील राष्ट्रीय पक्षाचे नाव काय? ऑप्शन पाहिजे आहेत. यातील उत्तर असणार आहे मोर, ए. स्पष्टीकरण बघा, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्ष आहे. त्याला शुभ आणि पवित्र मानले जाते. यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय. प्रश्न नंबर 8, भारतातील पहिला उपग्रह कोणता होता? याचं उत्तर असणार आहे बघा आर्यभट्ट ऑप्शन नंबर सी. स्पष्टीकरण बघा, आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता. 19 एप्रिल 1975 रोजी प्रक्षेपित झाला होता तो. यानंतरचा प्रश्न आपण बघतोय. प्रश्न नंबर 9, भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? म्हणजे त्याचं लोकेशन आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. यामधून उत्तर असणार आहे याचं दिल्ली. जे की स्पष्टीकरण बघा, भारतातील सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली येथे स्थित आहे. यानंतरचा प्रश्न आपण बघतोय. प्रश्न नंबर 10, भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण किंवा कोण होत्या? याचं उत्तर असणार आहे बघा, ऑप्शन पहिले पाहून घ्यायचे आहेत. याचं उत्तर असणार आहे बी, इंदिरा गांधी. स्पष्टीकरण बघा याचं, इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय. प्रश्न नंबर 11, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन पाहून घ्यायचे आहेत सर्वांनी. यानंतर याचं उत्तर असणार आहे बघा ए, गंगा. गंगा नदी भारतातील सर्वात लांब नदी असणार आहे. सुमारे 2,525 किलोमीटर ती वाहते आणि शेवटी जाऊन बंगालच्या उपसागराला ती मिळणार आहे जाऊन. यानंतरचा प्रश्न आपण बघतोय. प्रश्न नंबर 12, भारताच्या पहिल्या राष्ट्रपतीचे नाव काय? ऑप्शन सर्वांनी पाहून घ्यायचे आहेत. याचं उत्तर असणार आहे ए, राजेंद्र प्रसाद असं त्यांचं नाव असणार आहे. स्पष्टीकरण आपण पाहतोय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. यानंतरचा प्रश्न आपण बघतो, UN दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? UN म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. याचा बघा 24 ऑक्टोंबर हा दिवस असणार आहे. तो 24 ऑक्टोंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघ, संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर प्रश्न नंबर 14, भारतातील सर्वात मोठा बंदर कोणता आहे? बघा, सर्वांनी ऑप्शन बघून घ्यायचे आहेत. याचं उत्तर असणार आहे न्हावा शेवा. JNPT हे भारतातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट आहे. तुम्हाला जर माहीत असेल JNPTचा लॉंग फॉर्म कमेंट सेक्शनमध्ये सांगायचा आहे. यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय. प्रश्न नंबर 15, भारतात कोणत्या शहराला लेक सिटी म्हटले जाते? ऑप्शन सर्वांनी बघून घ्यायचे आहेत. यानंतर याचं उत्तर असणार आहे उदयपूर. तर बघा, स्पष्टीकरण, उदयपूर शहर हे लेक सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे अनेक सरोवरे असणार आहेत. प्रश्न नंबर 16 आपण पाहतोय, भारतातील पहिला नोबेल पुरस्कार विजेता
कोण असणार आहे, कोणती व्यक्ती असणार आहे विजेती? तर ऑप्शन बघायचे आहेत सर्वांनी. याचं उत्तर असणार आहे बघा रवींद्रनाथ टागोर. स्पष्टीकरण आपण बघतोय, रवींद्रनाथ टागोर हे 1913 मध्ये नोबेल पुरस्कार मिळवलेले पहिले भारतीय होते. यानंतरचा प्रश्न आपण बघतोय, प्रश्न नंबर 17, भारतातील सर्वात लांब रेल्वे सेवा कोणती आहे? तर सर्वांनी ऑप्शन बघून याचे, याचे काय उत्तर असणार आहे? विवेक एक्सप्रेस असं त्याला म्हटलं जातं. स्पष्टीकरण बघा, दिब्रुगड ते कन्याकुमारी दरम्यान धावणारी विवेक एक्सप्रेस ही भारतातील सर्वात लांब रेल्वे सेवा असणार आहे. यानंतरचा प्रश्न आपण बघतोय, 10वी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? आपण पंचवार्षिक योजना असणार आहेत भारतामध्ये. पहिली पंचवार्षिक योजना कधी चालू झाली ती कमेंट सेक्शनमध्ये आपण सांगायचं आहे. याचं उत्तर आहे बघा 2002. स्पष्टीकरण असणार आहे, 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 7 या कालावधीत राबवण्यात आली. 19वा प्रश्न आपण बघतोय, भारतातील सर्वात मोठे लोकसभा मतदारसंघ कोणता आहे किंवा सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे? तर कोणता असणार आहे बघा, याचं उत्तर असणार आहे ए लडाख. स्पष्टीकरण बघा, लडाख हा लोकसभा मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे.